गुंगी गुडिया बनून राहणार असा सवाल काँग्रेसने केलाय। गुंगी गुडिया शब्दावर काँग्रेस ठाम असल्याचं हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलेलं आहे। इंदिरा गांधींप्रमाणे सुनेत्रा पवारांनी दुर्गा होऊन दाखवावं असं आव्हानही सपकाळ यांनी दिलंय। यानंतर राष्ट्रवादी आक्रमक झाली असून माफी मागा असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसच्या कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन केलं। सुनेत्रा पवारांबद्दल काँग्रेसनं गुंगी गुडिया असं ट्विट केलं। त्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घमासान सुरू झालाय। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची पत्रकार परिषद झाल्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते थेट काँग्रेसच्या कार्यालयात घुसले। काँग्रेसच्या कार्यालयात जात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। हर्षवर्धन सपकाळांची भेट घेतल्याशिवाय काँग्रेसच्या कार्यालयातून जाणार नाही अशी भूमिका राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घेतली। काँग्रेस पक्षाच्या एक्सपोस्ट वरून म्हणण्यात आलेलं आहे। हर्षवर्धन सपकाळ साहेबांनी माफी मागावं हे आमचं म्हणणं आहे। सांगून आले असते तर सत्तेचा माज काय ते पण दाखवलं असतं। लपून काय येत आहे? दम आहे ना तर या ना मग ओपनली। बीडमधल्या पत्रकार परिषदेत सुनेत्रा पवारांना बीडच्या कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल प्रश्न विचारण्यात आला, पण प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांना धनंजय मुंडेंनी थांबवलं। बीडच्या कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल धनंजय मुंडेंनी पत्रकाराला प्रश्नच विचारू दिला नाही। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे बस सुरेश सुरेश आभार कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे बस सुरेश कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे सुरेश आभार। यावेळी सुनेत्रा पवारही काहीच बोलल्या नाही। त्यावर काँग्रेसनं सुनेत्रा पवार किती दिवस गुंगी गुडिया बनून राहणार असं ट्विट केलं। काँग्रेसच्या या ट्विटवर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आक्षेप घेतला, पण काँग्रेस गुंगी गुडिया या शब्दावर ठाम असल्याचं हर्षवर्धन सपकाळ म्हणाले। अशांचा तीव्र शब्दात धिक्कार करण्याची आवश्यकता आहे। या गोष्टीचा सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि कार्यकर्ते धिक्कार केल्याशिवाय राहणार नाही। टीकेच्या माध्यमातून कुठे गुंगी गुडिया म्हटलं असेल तर त्यांनी दुर्गाय साबित करावं, आणि दुर्गाय साबित करण्यासाठी त्यांनी काय करावं तर दुर्गाय सिद्ध करण्याकरता ताबडतोब अर्थ घातो स्वतःच्या कडे घ्यावं, स्वतःच्या पक्षाकडे घ्यावं। महाराष्ट्राच्या पहिला महिला मुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी झाल्या, त्याबाबत किती द्वेष आहे, किती घृणा आहे हे त्या वक्तव्यातून या ठिकाणी स्पष्ट होतं। त्याला तुम्ही न पॉझिटिव्हली घेऊ शकता न निगेटिव्हली घेऊ शकता। माफी मागा असं वारंवार आहे त्यांच्याकडून बोलण्यात येतंय। बिलकुल माफी मागणार नाही, काय चुकीचं आहे? काँग्रेस माफी मागणार नाही। जे करायचं ते करा, काही बोललेलं चुकीचं नाही। मला असं वाटतं की अतिशय खालच्या स्तरावर हे उतरलेले आहे। यांना कुठलाही रिस्पॉन्स मिळत नाही, कोणी विचारत नाही। त्यामुळे न्यूजमध्ये येण्याकरता अशा पद्धतीचं काम चाललेलं आहे। बदनाम हुए तो क्या हुए, नाम तो हुआ, अशा पद्धतीनं यांची कारवाई चाललेली आहे। मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीत इतक्या खालच्या स्तराला जाणारे हे आता आपल्याला पहिल्यांदाच पाहायला मिळत आहेत। काँग्रेस की खऱ्या अर्थाने मतिभ्रष्ट झाली आहे का? खरं म्हणजे एका भगिनीचा अपमान करणं या काँग्रेसची जेवढी निंदा करावी, निषेध करावा तेवढा थोडा आहे। हे अतिशय अयोग्य आहे, याचा मी निषेध करतो। आणि एक महिला पहिल्यांदाच या राज्याची, ते पण महाराष्ट्रासारख्या राज्याची उपमुख्यमंत्री पदावर बसलेली आहे, तिच्या बाबतीमध्ये असं बोलणं हे अतिशय अश्लाघ्य असं आहे। सुनेत्रा पवार यांच्यावरच्या टीकेवर राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी मात्र मौन बाळगल्याची चर्चा आहे। कार्यकर्त्यांनी आंदोलनं केली, मात्र वरिष्ठ नेते मात्र मौनात आहेत असं चित्र आहे। तटकरे, पटेल यांनी यावर साधं ट्विट देखील केलेलं नाही, याची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू आहे। राष्ट्रवादीत सगळं आलबेल नाही का, अशाही चर्चा त्यामुळे सुरू झाल्या। धनंजय मुंडे बीडचे हुकुमशहा आहेत का असं ट्विट देखील काँग्रेसनं केलेलं आहे। तर मी साधा आमदार, मला का टार्गेट करताय असा सवाल धनंजय मुंडेंनी केला। दरम्यान सुनेत्रा पवारांना बीडच्या कायदा सुव्यवस्थेसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता, पण धनंजय मुंडेंनी पत्रकाराला रोखलं। यावरून काँग्रेसने धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली।
महाराष्ट्र काँग्रेसनं केलेल्या ट्विट नंतर काँग्रेस आणि धनंजय मुंडेंमध्ये जोरदार वाद सुरू झालाय. धनंजय मुंडे बीडचे हुकुमशहा आहेत का अशी पोस्ट महाराष्ट्र काँग्रेसनं केली आहे. यावर धनंजय मुंडेंनी आपल्याला बदनाम केलं जात असल्याचं म्हटलंय. बीडमधल्या पत्रकार परिषदेत एका पत्रकारानं सुनेत्र पवार यांना बीडच्या कायदा सुव्यवस्थेबद्दल प्रश्न विचारला, पण धनंजय मुंडेंनी त्या पत्रकाराला रोखलं. यावरून काँग्रेसनं धनंजय मुंडेंचा हुकुमशहा असा उल्लेख केला, ज्याला धनंजय मुंडेंनीही प्रत्युत्तर दिलंय. अरे माझी काय भीती आहे, मी इत्तू साहेब आहे, इत्तू साहेब आहे, क्या आहे मेरा. मला माहित नाही की माझ्यासारखे इतके अतिसंवेदनशील व्यक्ती समाजकारणात राजकारणात आहेत का नाही. धनंजय मुंडेची हुकुमशाही, अरे मी 2.5 वर्ष झालं एक ब्र शब्द ना माध्यमांवर बोलतोय ना तुमच्या समोर येतोय. तुम्ही किती मागं लागलात तरी मी बोलत नाही. आज मी कुठल्या तिथं मंत्रिपदावर नाही, मी फक्त आमदार आहे, तरी सुद्धा आमदार म्हणून मी हुकुमशाह. म्हणजे एखाद्याचा द्वेष किती करावा. ज्यांच्यावर गुंडागर्दीचे अनेक आरोप आहे, एक लोकप्रतिनिधीच्या ऐवजी एक गुंड म्हणून त्यांचं व्यक्तिमत्व महाराष्ट्राच्या पुढे आलेलं आहे. अशा प्रवृत्तीची एक ओळख असणारा, एक परसेप्शन असणारा, एक कीर्ती त्यांची असणारा, अपकीर्ती असणारा जो व्यक्ती आहे, तो पत्रकारांना एकेरीमध्ये चुप्प बसवत आहे. आणि अशा वेळेस ज्या उपमुख्यमंत्री आहे एक शब्द देखील बोलत नाहीत. दोन मराठा उपमुख्यमंत्री असल्यामुळे ओबीसींवर अन्याय होतो असा आरोप काँग्रेसच्या विजय वडेट्टीवार यांनी केला. तर मराठा आरक्षणाच्या विरोधात जाणाऱ्याचा राजकीय काटा काढावा लागेल असं जरांगे यांनी म्हटलं. दरम्यान ओबीसींचे गुन्हेगार काँग्रेस, आमचा डीएनए ओबीसींचा असं नवनाथ बन यांनी म्हटलंय. राज्याच्या मंत्रिमंडळात 2 मराठा उपमुख्यमंत्री असल्यानं ओबीसींवर अन्याय होत असल्याचा आरोप काँग्रेसच्या विजय वडेट्टीवार यांनी केलाय. ओबीसींचा उपमुख्यमंत्री का केला नाही असा सवाल वडेट्टीवारांनी केलाय. वडेट्टीवारांच्या या वक्तव्यावर भाजपनं पलटवार केलाय. ओबीसींचे खरे गुन्हेगार काँग्रेसच असल्याचं भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन म्हणाले. उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री 2 मराठा आहेत म्हणून आमच्यावर तुम्ही अन्याय करता. अरे जर असता तर एखादा ओबीसीचा उपमुख्यमंत्री तुम्ही केला असता. 12,000 कोटीचं कर्ज आणि मदत जर एका समाजाला मिळत असेल, आम्ही त्याला विरोध केला नाही. पण आम्हाला मात्र 500 कोटी देताना तुमच्या हाताला लकवा का मारतो, हा खरा प्रश्न आहे. ओबीसीचे गुन्हेगार कोण असतील तर काँग्रेस पक्ष आहे. महाविकास आघाडीचं सरकार असताना ओबीसीचं राजकीय आरक्षण घालवणारे तुम्ही होता. भारतीय जनता पार्टीचा डीएनएच ओबीसीचा आहे. वडेट्टीवार यांच्या वक्तव्यावर जरांगेंनीही उत्तर दिलंय. मराठा आरक्षणाच्या विरोधात येणाऱ्याचा राजकीय काटा काढावा लागेल असं जरांगे म्हणाले. तुम्ही होते ना ओबीसीचे नेते तेव्हा तुम्हाला काही नाही देता आलं. आता मराठ्याला काही मिळायला लागलं की मुद्दा माडव पडायचा ना. मराठा आरक्षणाला कोण कोण विरोध करते, जो ओबीसीचा मराठ्यांकडून असेल त्याच्या पाठीशी राहावं, पण जो विरोधात जाईल त्याचा मात्र आता काटा काढायला लागतो राजकीय. जळगावमध्ये पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांनी मंत्री गिरीश महाजन यांना घेराव घातला. भाजप जिल्हा कार्यालयासमोर विद्यार्थ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं. गुन्हा दाखल झाल्यास पोलिसात भरती होता येणार नाही असं महाजनांनी विद्यार्थ्यांना यावेळी खडसावलं. दरम्यान क्रीडा संकुलातील वाढीव प्रवेश शुल्कावरून विद्यार्थी आक्रमक झाले. जिल्हा क्रीडा संकुलामध्ये धावण्यासाठीची फी 150 वरून थेट 600 केल्यामुळे जळगावमध्ये पोलीस भरतीचा सराव करणारे विद्यार्थी आक्रमक झाले. त्या विरोधामध्ये थेट विद्यार्थ्यांनी भाजप कार्यालयाच्या बाहेरच्या रस्त्यावर बसून घोषणा सुरू केल्या. घोषणाबाजी ऐकून भाजप कार्यालयामधून मंत्री गिरीश महाजन बाहेर आले आणि त्यांनी आंदोलनाची पद्धत आहे काही, गुन्हे दाखल झाले तर नोकरी सुद्धा हातून जाईल असा दम भरला. कॅबिनेट मंत्री असून सुद्धा महाजनांनी मात्र वाढीव फी बद्दल ठोस आश्वासन दिलं नाहीच. हा मुद्दा जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारीमध्ये असून त्यांच्याकडे दाद मागण्याचं सांगितलं गेलं. जळगाव जिल्हा क्रीडा संकुलामध्ये पोलीस भरतीचा सराव करणारी शेकडो मुलं सकाळी धावायला येतात.
इथे आता सिंथेटिक ट्रॅक बनवला गेलाय, त्यासाठी अनेक दिवस मैदान बंदही होतं. धावण्याच्या सरावासाठी मैदान सुरू करा यासाठी देखील मुलांना आक्रमक व्हावं लागलं. त्यावेळी मुलांनी मंत्री गुलाबराव पाटलांची गाडी अडवून मैदान तातडीनं सुरू करण्याची विनंती केली. काही दिवसांनी मैदान सुरू झालं. मात्र नवा सिंथेटिक ट्रॅक बनवल्यामुळे आता दरमहा प्रत्येकाला 150 ऐवजी 600 रुपये फी द्यावी लागेल असं सांगितलं गेलं. त्यावरून विद्यार्थ्यांवर पुन्हा एकदा आंदोलनाची वेळ आली. मात्र नेते आणि पोलीस दोघी मुलांना आंदोलनाच्या भानगडीमध्ये पडू नका असं सांगतायत. आधीच पेपरफुटीवरून तरुणांमध्ये संताप आहे. पोलीस भरतीसाठी प्रचंड स्पर्धा आहे. अनेक मुलं उसनवारीचे पैसे घेऊन नोकर भरतीच्या परीक्षा देतात. मात्र आता धावण्याच्या सरावासाठी सुद्धा 300 वरून थेट 600 रुपये फी केल्यामुळे तरुण आक्रमक झाले. तेजळपीचे संस्थापक अभिजित दिपके यांच्या विरोधामध्ये दिल्ली पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. अभिजित दिपके यांच्या माणसांनी माझ्यावर हल्ला केला असा आरोप सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर फैजान अन्सारी यांनी केलाय. तर प्रसिद्धीसाठी तक्रार दिली असेल असं उत्तर दिपके यांनी दिलं. शहापूरमध्ये खड्ड्यांमुळे झालेल्या मृत्यूवरून पोलिसांनीच TDRF जवानाची अक्कल काढली. तुमच्या मुलाला खड्डा दिसला नाही का अशा शब्दात बेअक्कल पोलिसांनी नातेवाईकांना सुनावलं. नातेवाईकांनी केलेले आरोप पोलिसांनी मात्र फेटाळले. 30 तासानंतर सुद्धा ठेकेदारावर अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. ठाणे महानगरपालिकेच्या TDRF पथकाच्या जवानाच्या मृत्यूनंतर शहापूर पोलिसांनी संतापजनक वक्तव्य केलंय. संबंधित कंत्राटदाराविरोधात गुन्हा दाखल करण्याऐवजी पोलिसांनी मृत जवानाच्या कुटुंबाला झापत आपली अक्कल पाजळली. तुमच्या मुलाला खड्डा दिसला नाही का असा प्रश्न कुटुंबाला विचारत पोलिसांनी संबंधित कंत्राटदारालाच वाचवण्याचा प्रयत्न केलाय. शहापूर पोलिसांच्या या मूर्खपणामुळे राज्यभरात संतापाची लाट पसरली आहे. TDRFचे जवान विकास गोरे यांचा काल मुंबई नाशिक महामार्गावरच्या खड्ड्यात पडून अपघाती मृत्यू झाला. गोरे यांच्या मृत्यूनंतर त्यांचे कुटुंबीय शहापूर पोलीस ठाण्यात महामार्गाच्या संबंधित कंत्राटदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी गेले होते. यावेळी पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक कदम यांनी कुटुंबाचं सांत्वन करण्याऐवजी त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. सिनियर पोलीस आहेत ते म्हणतात का मुलाची चुकी असेल, त्याला खड्डा दिसला नाही का, ते तक्रार घेण्यात टाळाटाळ करीत होते. ते आम्ही ठेकेदाराच्या विरुद्ध तक्रार द्यायला गेलो तर ते बोलते मुलाची चुकी असेल. असं कसं मुलाची चुकी? जो माणूस जवान दुसऱ्याच्या जीवनासाठी तडफडतो त्याच्या जीवनाची किंमत नाही देणार, काहीच किंमत नाही देणार. माझं एकच म्हणजे माझा भाऊ गेला, पण दुसरे असे कोणी मरतं कामा नाही याच्या खड्ड्यांमुळे. पूर, इमारत दुर्घटना आणि अपघातांसारख्या परिस्थितीत लोकांचे जीव वाचवणारे TDRFचे जवान विकास यांच्या मृत्यूनंतर गोरे कुटुंबावर आलेल्या या प्रसंगामुळे सर्वत्र संतापाची लाट पसरली आहे. आधीच दुःखात असणाऱ्या या कुटुंबाला मूर्खासारखे प्रश्न विचारणाऱ्या बेअक्कल पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई होणार की नाही असा प्रश्न आता सामान्य लोक विचारू लागले. मात्र वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी गोरे कुटुंबाचे आरोप फेटाळले. तर DYSPंनी या संदर्भात CCTV किंवा संबंधित कोणी प्रत्यक्षदर्शी आढळल्यास चौकशी करून दोषींवर कारवाई करणार असल्याचं सांगितलंय. मला आता तुमच्याकडनं समजते अशी काही घटना घडली, तर अशी काही घटना घडली असेल, तशी काही घटना असेल, कुठला पोलीस अधिकारी आम्हाला जर असे बोलले असतील तर आपण चौकशी करून कारवाई नक्की करू. त्यामध्ये तुमच्या मुलाला खड्डा दिसला नाही का अशा पद्धतीनं उत्तर देण्यात आली असं त्यांच्या कुटुंबियांचा आरोप आहे. घटना अर्थातच अत्यंत दुर्दैवी आहे आणि जर का अशा पद्धतीने तिथे वक्तव्य केलं गेलेलं असतं ते अत्यंत चुकीचं आहे. नक्कीच त्याची देखील चौकशी करून त्यांच्यावरती कारवाई केली जाईल. झारखंडमध्ये पेपरफुटीच्या विरोधामध्ये विद्यार्थी आंदोलन पेटलं. रांचीमध्ये 10 दिवसांपासून विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला कोकरोच जनता पार्टीने देखील पाठिंबा दिला. त्यामुळे विद्यार्थ्यांना आणखी बळ मिळालंय. दिल्लीच्या जंतर मंतरवरील आंदोलनानंतर आता झारखंडमध्ये पेपरफुटीच्या विरोधात विद्यार्थ्यांचं तीव्र आंदोलन सुरू झालंय. रांचीच्या जयपाल सिंह मुंडा स्टेडियमवर गेल्या 10 दिवसांपासून विद्यार्थी आंदोलन करत असून दिवसागणिक त्यांना मोठा पाठिंबा मिळतोय. झारखंड लोकसेवा आयोगाच्या पूर्व परीक्षेच्या पेपरफुटीची चौकशी आणि राज्य परीक्षा पद्धतीमध्ये व्यापक सुधारणांच्या मागणीसाठी हे विद्यार्थी आंदोलन करतायत. या आंदोलनाला कोकरोच जनता पार्टीनेही पाठिंबा दिल्यानं विद्यार्थ्यांना आणखी बळ मिळालंय.
मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्याकडे मांडलेल्या मागण्या मान्य होईपर्यंत हे उपोषण मागे घेणार नाही असा इशारा विद्यार्थ्यांनी दिलाय. तसंच या मागण्यांसाठी विद्यार्थी नेते देवेंद्र नाथ हे देखील उपोषणाला बसले. मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आता विद्यार्थ्यांनी संसदेवरील मोर्चाप्रमाणे झारखंड विधानसभेवर मोर्चा काढण्याची तयारी केली आहे. पेपर फुटीमुळे 19 एप्रिलला घेण्यात आलेली JPSC परीक्षा रद्द करण्यात यावी, परीक्षांमधील गैरव्यवहाराची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, ब्लॅकलिस्टेड TDPL एजन्सीद्वारे आयोजित सर्व परीक्षांची फेरतपासणी आणि समीक्षा व्हावी या विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या आहेत. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळू लागल्यानं आता झारखंडमधील सोरेन सरकारची चांगलीच कोंडी झाली आहे. तसंच जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांसाठी लढणाऱ्या राहुल गांधींनीही झारखंडमधील या आंदोलनाकडे लक्ष द्यावं अशी मागणीही आंदोलक करतायत. हो, माझं जे बोलणं झालं त्यातही मला त्यांनी ते सांगितलं. परवाच माझं रात्री फोन कॉलवर बोलणं झालं आणि मला त्यांनी सांगितलं की त्यांना तिथं टेंटही लावू देत नाहीये, वॉशरूमची सुविधा नाहीये. एका प्रकारे जसं आम्हाला जंतर मंतरवर करण्यात आलं तसंच त्या विद्यार्थ्यांनाही करण्यात येते. तर मी त्या विद्यार्थ्यांना सांगितलं की कॉकरोच जनता पार्टी पूर्णपणे त्यांच्या बरोबर आहे आणि त्यांच्या आंदोलनाला मजबूत करण्यासाठी जे काही करता येईल ते आम्ही करू आणि त्याच्या जे काही डिमांड्स आहेत त्यांचं आम्ही पूर्णपणे समर्थन करतो. उदयनिधी स्टॅलिन यांच्या अटकेसंदर्भात मद्रास हायकोर्टाने निर्णय घेतलाय. चौकशीनंतर उदयनिधी स्टॅलिन यांची सुटका करा असे आदेश कोर्टानं दिले. दरम्यान अभिनेत्री त्रिशा यांच्याबद्दल कथित आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी स्टॅलिन यांना ताब्यात घेण्यात आले. अभिनेत्री त्रिशा कृष्णनवर द्विअर्थानं अश्लील टिप्पणीमुळे तामिळनाडूचे माजी उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांना ताब्यात घेण्यात आलं. तंजावरमध्ये कावेरी पाणी वाटपाच्या मुद्द्यावरच्या सभेत उदयनिधी यांच्या विधानानं वाद सुरू झाला. पाणी प्रश्न सोडवण्यास मुख्यमंत्री विजय थलपती सपशेल अपयशी ठरल्याचं उदयनिधी म्हणाले. त्याचवेळी सभेतल्या गर्दीतून काही लोकांनी त्रिशा त्रिशा असं म्हणत उदयनिधी यांचं लक्ष वेधलं. त्यावर काही काळ थांबून उदयनिधी स्टॅलिन यांनी जे विधान केलं त्यावरून वाद सुरू झाला. तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि अभिनेते थलपती विजय यांचं नाव अनेकदा अभिनेत्री त्रिशा कृष्णनसोबत जोडलं जातं. ते दोघं लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याच्याही चर्चा होतात. विजय यांच्या शपथविधी सोहळ्यातही त्रिशाची उपस्थिती प्रमुख व्यक्ती म्हणून जाणवत होती. दरम्यान वादग्रस्त विधानावरून ताब्यात घेतल्यानंतर उदयनिधी यांना चेन्नई कोर्टात हजर केलं गेलं. अभिनेत्री त्रिशाबद्दल केलेलं विधान घृणास्पद, लज्जा आणणारं आहे असा दावा सरकारी पक्षाकडून कोर्टात करण्यात आला. चौकशीनंतर मात्र कोर्टानं उदयनिधी स्टॅलिन यांना मुक्त करण्याचे आदेश दिलेत. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. सुनेत्रा पवार यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात काँग्रेसने माफी मागावी असं अमृता फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. काँग्रेसची टीका दुर्दैवी आहे, महिलेला असं हिणवणं वाईट आहे असं अमृता फडणवीस यांनी म्हटलं. पुरोगामी महाराष्ट्रामध्ये हे सहन करू शकत नाही असंही अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे. दुर्दैवी आहे काँग्रेसने असं म्हणणं आणि ह्या प्रकारे स्त्रीला हिणवलं जाणं हे बिलकुलच खराब आहे आणि आपल्या पुरोगामी महाराष्ट्रात हे सहन करू नाही शकत. आम्ही माफी मागायला